नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बीड जिल्ह्यातल्या परळी इथं लव्ह जिहादच्या विरोधात मोर्चा निघालेला आहे. हा मूक मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. संपूर्ण देशभरात धर्मांतर विरोधी कायदा आणि लव्ह जिहाद विरोधी कायदा देशात लागू करावा या प्रमुख मागणीसाठी हजारो महिला आणि पुरुषांनी रस्त्यावर उतरत मोर्चा काढलाय. या मोर्चात परळीतील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीनं दुकानं बंद ठेवत आपलाही सहभाग नोंदवलाय. लव्ह जिहादच्या नावाखाली अनेक तरुणींना फसवून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले, त्यांच्या हत्या झाल्या. त्या गुन्हेगारांना तातडीनं फाशी दिली जावी या मागणीसाठी हिंदू समाजाच्या वतीनं हा मूक मोर्चा काढण्यात आला. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सुरेश, काय नेमकी माहिती? अजिंक्य, लव्ह जिहाद विरोधी कायदा हा देशामध्ये लागू करण्यात यावा या मागणीसाठी बीडच्या परळीमध्ये हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. मोठ्या संख्येनं महिला मुली या मोर्चामध्ये सहभागी झाल्या आहेत. विशेष म्हणजे या मोर्चासाठी गेल्या 3 दिवसापासून व्यापारी असतील आणि सर्वच हिंदू समाज असेल हे एकत्रित तयारी करत होते आणि आज बीड परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टावर पासून हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे तहसील कार्यालयावरती धडकला. त्या ठिकाणी महिलांनी संतप्त प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या. लव्ह जिहाद विरोधी कायदा आणि लव्ह जिहाद मधून ज्या झालेल्या हत्याच्या घटना आहेत त्याचा निषेध देखील व्यक्त केला आणि अशा घटना महिला आणि मुलीवरील अत्याचार यानंतर होऊ नयेत म्हणून हा कायदा कडक अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी देखील या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली. बरं सुरेश, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. बुधवारी मुंबई महानगरपालिकेतल्या कार्यालयावरनं बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये झालेल्या राड्याचे पडसाद आजही पालिकेमध्ये उमटल्याचं पाहायला मिळालं. आज पालिकेतील सगळ्याच पक्षांची कार्यालयं सील करण्यात आली आणि त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांनी जोरदार आंदोलन केलं. पालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर या माजी नगरसेवकांनी ठिय्या मांडला आणि जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रणाली, ठाकरेंच्या नगरसेवकांचा, माजी नगरसेवकांचा खरं तर आक्रमक पवित्रा बघायला मिळाला. पालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शनं झाली. प्रणाली, काय सांगता येईल सगळ्याबद्दल? खरं तर काल त्यांनी जो राडा घातला त्याचाच दुष्परिणाम आज त्यांना भोगावा लागला असं म्हणावं लागेल. कारण काल जर हा राडा या शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात झाला नसता तर त्याचा परिणाम आज या सगळ्या पक्ष कार्यालयांना सील लागलं नसतं आणि आज सील लागलं त्यामुळे या सगळ्या नगरसेवकांना इथं येता आलं नाही आणि त्यामुळं हे सील तोडून सगळी पक्ष कार्यालय परत सुरू करा अशी मागणी त्यांना करावी लागली नसती, जी आज त्यांनी मुंबई महापालिका आयुक्त आणि आत्ता असलेल्या प्रशासकांना केलं आहे. परंतु तिथे मागणी केल्यानंतर पुन्हा एकदा हे सगळे नगरसेवक खाली आले आणि त्यांनी इथं जे पक्ष कार्यालयाच्या बाहेर जी नावाची पाटी लागलेली आहे, कारण हे पक्ष कार्यालय सुद्धा नव्यानं सुरू करण्यात आलंय. ज्यावेळेला यशवंत जाधव हे मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष होते त्यावेळेला त्यांचं नाव या पाटीवर कोरण्यात आलेलं होतं, लिहिण्यात आलेलं होतं. या ठिकाणी आपण पाहतो की किशोरी पेडणेकर यांचं नाव आहे, विशाखा राऊत यांचं नाव आहे आणि बाजूला यशवंत जाधव यांचं नाव होतं. आज पुन्हा एकदा ते नाव नेलपेंट वापरून पुसण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, झाकून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि त्यामुळं या ठिकाणी पुन्हा एकदा 2 ठिकाणी यशवंत जाधवांचं नाव होतं आणि ते दोन्ही नावं या ठिकाणी ठाकरे गटाचे जे नगरसेवक आहेत त्यांनी पुसण्याचा प्रयत्न केलेला आहे. सध्या तरी संपूर्ण कार्यालय या ग्राउंड फ्लोर या महत्त्वाच्या घडामोडींवर आपलं बारीक लक्ष असणारच आहे. मात्र आता थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होतीये. थोड्याच वेळात त्यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे. कार्यालयाच्या राड्यासंदर्भात उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याची आता उत्सुकता लागून राहिलेली आहे. मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेच्या कार्यालयावर नेमका ताबा कुणाचा या मुद्द्यावरनं काल खूप मोठा राडा झाल्याचं आपण पाहिलेलं होतं. या अनुषंगानं उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याची उत्सुकता लागून राहिलेली आहे. थोड्याच वेळात त्यांची पत्रकार परिषद सुरू होणार आहे. माफ करा. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेतच. प्रणाली, उद्धव ठाकरे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेत आहेत.
साहजिक आहे की काल झालेल्या या राड्याचा परिणाम आपल्याला या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे काय बोलतात या रूपानं बघायला मिळणारच आहे. कारण कुठेतरी शिवसेना म्हणजे ठाकरे गटाकडनं हे वारंवार सांगितलं जात होतं की विधान भवनामध्ये फटाके फोडले जातील, परंतु आता बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाकडून सांगितलं जाते की फटाके फक्त विधानसभेतच फोडले जात नाही तर ते मुंबई शहरात सुद्धा फोडले जाऊ शकतात. आणि अशा पद्धतीनं काल आम्ही एक मोठा फटाका फोडलेला आहे आणि त्याचा आवाज हा नागपूर विधानसभेमध्ये उमटेल हे त्यांनी सांगितलं होतं आणि तसाच परिणाम आपल्याला होताना दिसतोय. उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेमध्ये नक्की ते हा संपूर्ण विषय काढतील. आता जे माजी नगरसेवक झाले त्यापैकी केवळ 3 नगरसेवक जे आहेत ते आता बाळासाहेबांची शिवसेना या गटाकडे आहेत, म्हणजे यशवंत जाधव, शीतल म्हात्रे आणि त्याचबरोबर माफ करा प्रभादेवीचे नगरसेवक जे आहेत ते असे 3 नगरसेवक जे आहेत ते सध्या बाळासाहेबांची शिवसेना या गटाकडे आहे. त्यामुळे त्यांना याच इमारतीमध्ये एखादं छोटंसं कार्यालय उघडून द्या असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं म्हणणं आहे. परंतु आम्ही आमचं हे पक्ष कार्यालय कुणालाही वाटणार नाही असा दावा सुद्धा त्यांनी केलाय. त्यामुळे पुन्हा एकदा जर हे कार्यालय खोललं गेलं तर त्यावरून राडा होण्याची शक्यता नक्की निर्माण होईल. बरं प्रणाली, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांची या संदर्भातली प्रतिक्रिया पाहूया. जवळजवळ 1 तास आमचे सर्व पदाधिकारी होते, त्यांनी चर्चा केली. परंतु आज स्वतःच्या अस्तित्वासाठी ज्यांनी इथे महापौर पद ज्या लोकांनी इथे केलेलं आहे गेले अनेक वर्ष, त्यांना आज तिथे खाली रस्त्यावर बसावं लागतंय, जमिनीवर बसायला लागतंय. आज ते जमिनीवर आलेले आहेत. मला वाटतं बाळासाहेबांची शिवसेना या बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाचे विचार सोडल्यामुळे आज ही त्यांच्यावर परिस्थिती आलेली आहे. आणि खरोखर हे बघून दुःख होतंय की अशा पद्धतीने एका कार्यालयासाठी एवढ्या सर्व नगरसेवकांना आंदोलन करायला लागतंय. खासदार विनायक राऊत यांनी या सगळ्या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया. आमच्या पक्षाचे किंवा प्रत्येक पक्षाचे लोकप्रतिनिधी म्हणजे नगरसेवक, फक्त नगरसेवक इथे येऊन आपापल्या मतदारसंघातली कामं करून घेण्याचा प्रयत्न करतात. अशाच पद्धतीचे कामं चालू असताना काल अचानकपणे गद्दार गटाचे एक खासदार आणि काही 10-12 टोळकी अशी या ठिकाणी आली आणि या शिवसेना कार्यालयामध्ये जबरदस्तीने घुसली आणि तिथे बसण्याचा प्रयत्न केला. बसले पण तो हे कार्यालय त्यांनी हायजॅक करायचं ठरवलं होतं, आपल्या ताब्यात घेण्याचं ठरवलं होतं. ते मात्र आमच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी उधळून लावलं. त्यांची इथून हकालपट्टी केली गेली. पण दुर्दैवाने प्रशासनाने ही सर्व कार्यालय आज बंद केलेली आहेत. त्या अनुषंगाने आम्ही आयुक्त माननीय चहल साहेबांची भेट घेतलेली आहे आणि कार्यालय उघडणं किती आवश्यक आहे हे त्यांना आम्ही समजून सांगितलेलं आहे आणि त्या अनुषंगाने ते सहानुभूतीपूर्वक विचार करतील अशी आम्हाला आशा आहे. पठाण चित्रपटाच्या निर्मात्यांना गाण्यांसह चित्रपटामध्ये काही बदल सुचवलेले असून थिएटरमध्ये सिनेमा रिलीज होण्यापूर्वी सुधारित आवृत्ती सादर करण्यासंदर्भात सूचना केल्याचं सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी स्पष्ट केलंय. पठाण हा चित्रपट नुकताच सेन्सॉर बोर्ड परीक्षा समितीकडे प्रमाणपत्रासाठी आलेला आहे. सीबीएफसीच्या मार्गदर्शक तत्वांनुसार चित्रपटाचं प्रमाणपत्रासाठीचं परीक्षण झालं असून सेन्सॉर बोर्ड नेहमीच सर्जनशील अभिव्यक्ती आणि प्रेक्षकांची संवेदनशीलता यांच्यातील योग्य संतुलन राखण्यासाठी कटिबद्ध असल्याचंही त्यांनी म्हटलंय. निर्माते आणि प्रेक्षक यांच्यातला विश्वास अबाधित राहणं हे महत्त्वाचं आहे. निर्मात्यांनी त्या दृष्टीनं काम करत राहिलं पाहिजे असंही प्रसून जोशी यांनी म्हटलंय. अभिनेत्री तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणी पोलीस तपासाला आता वेग आलेला आहे. तुनिशा ज्यांच्या सोबत काम करत होती त्या कलाकारांची तसंच तिच्या सहकाऱ्यांची पोलिसांकडनं सध्या चौकशी सुरू आहे. तुनिशाच्या नातेवाईकांची सुद्धा वालीव पोलिसांकडनं चौकशी केली जाते. या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांनी. तुनिशा आत्महत्या प्रकरण आता वेगळं वळण घेत आहे. काल वसई न्यायालयात शिजानला हजर केल्यानंतर त्याला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. या ठिकाणी असं समजण्यात आलेलं आहे की जे जिशान आहे त्याने जे चॅट आहे ते डिलीट केले, त्यामुळे
या चार्टचा तपास करण्यासाठी 5 दिवसाची पोलीस कोठडी मागवण्यात आली होती, परंतु न्यायालयाने त्याला 2 दिवसाची कोठडी सुनावली आहे. या ठिकाणी तुनुशाच्या सेटवर जे काम करणारे आहेत त्या 2 महिला आणि एका पुरुषाचं स्टेटमेंट सध्या आता वाली पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे. आणि या तुनुशाची जी आई आहे, मामा आहे आणि तिचा जो ड्रायव्हर आहे त्याला या ठिकाणी चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं आहे. आता या प्रकरणात नेमका काय खुलासा होतो पोलीस याचा शोध घेत आहेत, कारण हे जे डिलीट केलेले जे चार्ट आहेत ते रिकवर होणार आणि त्यानंतर नेमकं काय झालं, तिने खरोखर आत्महत्या केली. थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात होतीये. उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेच्या ठिकाणी आता दाखल झाल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहतो आहोत. सोबत खासदार संजय राऊत आहेत, माजी मंत्री अनिल परब दिसत आहेत, आमदार सचिन अहिर आहेत. थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात होतीये. पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर भाष्य करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मुंबई महानगरपालिकेतील शिवसेना कार्यालयासंदर्भात जो राडा काल झालेला होता, बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या समर्थकांदरम्यान, त्याबद्दल उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका मांडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अवघ्या काही सेकंदात आता या पत्रकार परिषदेला सुरुवात होतीये. कालच्या या राड्या संदर्भामध्ये संजय राऊत यांनी देखील आपली प्रतिक्रिया सकाळी व्यक्त केलेली होती. याबद्दल आता उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. थोड्याच वेळात पत्रकार परिषद सुरू होतीये. थेट जाऊया पत्रकार परिषदेकडे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले काही महत्त्वाचे नेते, आमदार आणि खासदार देखील आपल्याला या पत्रकार परिषदेमध्ये दिसत आहेत. उद्धव ठाकरे काही वेळापूर्वी इथं दाखल झालेले आहेत. त्यांच्या बाजूला आदित्य ठाकरे देखील आपल्याला दिसत आहेत. संजय राऊत आहेत. थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल. बोलू. साधारणतः गेले 2 आठवडे हे आपलं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि हिवाळी अधिवेशन जरी म्हटलं तरी सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी घाम फोडलंय हे तुम्हाला स्पष्टपणे दिसतंय. उद्या हे अधिवेशन संपेल, पण हे अधिवेशन संपल्यानंतर या अधिवेशनाने आणि अधिवेशनापेक्षा सत्ताधाऱ्यांनी आणि अर्थात विरोधकांनी सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला नेमकं दिलं काय, हा एक प्रश्न महत्वाचा हा राहणार आहे आणि त्याचं उत्तर हे सगळ्यांनी दिलं पाहिजे. अजूनही आज दोन्ही सभागृहात चर्चा विविध प्रश्नांवरती सुरू आहे, तसं वेगवेगळ्या विषयावरती चर्चा झालेली आहे. पण सुरुवातीपासून बघितलं तर साधारणतः 52,000 कोटीच्या पुरवणी मागण्या ह्या मांडल्या गेल्या, त्याला मान्यता दिली गेली. त्या कशा पद्धतीने त्याची अंमलबजावणी होणार आहे याच्याविषयी काही शंका काही जणांच्या मनात आहेत. काही वृत्तपत्रातून सुद्धा व्यक्त झालेल्या आहेत, आमदारांनी सुद्धा व्यक्त केलेल्या आहेत. त्याचं उत्तर सरकारकडे नक्की असेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या अधिवेशन काळामध्ये रोज एक मंत्र्यांच्या घोटाळ्यांविषयी चर्चा झालेली आहे, आरोप झालेले आहेत. आतापर्यंतचा एक इतिहास पाहिला तर साधारणतः आरोपातली गंभीरता लक्षात घेऊन त्या खात्याच्या मंत्र्यांचे राजीनामे घेतले गेले, पण तसे काही मंत्र्यांचे राजीनामे यावेळेला घेतले जातील असं काही वाटत नाही. परंतु गेल्या 6 महिन्यामध्ये हे सरकार नेमकं करतंय काय हे लोकांच्या समोर तर नक्की आलेलं आहे. महत्वाचा मुद्दा, ज्या विदर्भामध्ये नागपूरमध्ये हे अधिवेशन होत आहे त्या विदर्भाला अजूनही काय देणार याचं उत्तर सरकारकडून मिळालेलं नाही. अतिवृष्टी झाली, मग पीक कर्जाची गोष्ट असेल, आणखीन रोजगाराच्या काही संध्या होत्या ज्या इथून येणारे उद्योग इतर राज्यामध्ये गेले, ती रोजीरोटीची हिरावून घेतली गेलेली संधी
ही आपलं सरकार आपल्या विदर्भवासियांना कशी पूर्ण करून देणार आहे, असे एक ना अनेक विषय त्याची उत्तर अजून मिळालेली नाहीत. विदर्भासाठी काही खास योजना, कारण पॅकेज हा शब्द नुसता तोंडावर फेकायला एक असतो, तो पॅकेज घोषित होतो आणि नंतर त्याची अंमलबजावणी होते की नाही याचा पाठपुरावा कोणी करत नाही. पण तरी देखील नेमक्या ठोस काही योजना या विदर्भासाठी या सरकारकडनं अद्याप तरी काही जाहीर झालेल्या नाहीत. त्या आज आणि उद्या 2 दिवस अजून आहेत, 1.5 दिवस आहे. सरकारकडनं त्याची अपेक्षा पूर्ण विदर्भ करतोय. कारण काल मी प्रसार माध्यमातून, आपल्या माध्यमातून म्हणा किंवा प्रिंट मीडियातून असं वाचलेलं आहे की इथले काही विचारवंतांनी आज सुद्धा आलेले आहे, उद्वेगाने असं एक मत व्यक्त केले की पाहुण्यांनो आता इकडे गोंधळ घालण्यापेक्षा परत जा. ही साहजिकच आहे, ही एकूण विदर्भवासियांची एक भावना आहे की तुमचं स्वागत आम्ही केलं. मोठमोठे बोर्ड्स आम्ही बघतोय, होर्डिंग बघतोय, माझ्या सकट सगळ्यांचे त्याच्यावरती फोटो आहेत, सत्ताधाऱ्यांचे आहेत. 52,000 कोटी रुपये तुम्ही नेमके कोणासाठी कसे आणि कसे कोणत्या पद्धतीने वापरणार ह्याची कुठे अजून काही अशी सांगड घालण्यात आलेली नाहीये. मुळामध्ये एकदा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर 2 वेळेला पुरवण्या मागण्या मंजूर केल्या गेल्या, गेल्या पण वेळेला झाल्या आणि याही वेळेला झाल्या. ह्याची पूर्तता कशी आणि कुठून करणार त्याचं उत्तर हे करायची त्यांच्याकडे असेल. माझं अज्ञान असेल, मी त्याच्याबद्दल काही नाकारत नाहीये, पण त्याची सुद्धा त्यांनी उत्तरं दिली पाहिजेत. आणि एकूण जे घोटाळ्यांबाबत अगदी NIT पासून सुरुवात झाली, मग सत्तार असतील, उदय सामंत असतील, आणखीन काही असतील, या सगळ्यांच्या घोटाळ्यांबद्दल हे सरकार नेमकं काय करणार आहे का? आरोप झाल्यानंतर ज्यांच्यावरती आरोप झाले त्यांना क्लीन चिट द्यायची आणि ज्यांनी आरोप केले त्यांच्यावरती गुन्हे दाखल करायची, हीच काय या सरकारची एक योजना आहे? हे पण सरकारने जाहीर केलं पाहिजे. तर अशा अनेक गोष्टी अजूनही अनुत्तरित आहेत, त्याच्यावरती या सरकारने उत्तर द्यावं हे माझं एक म्हणणं आहे. आणि आपल्याला काय प्रश्न असतील ते विचारा, त्या प्रश्नाच्या ओघात आणखीन मला काय सांगायचं ते मी सांगेन. हो, आज काल मुंबई महापालिकेत मिंदे गट गेला होता, आज RSS कार्यालयात गेला होता. म्हणजे आज सुद्धा RSS कार्यालयावरती सुद्धा ते ताबा सांगायला गेले होते का हा एक त्याचं उत्तर नाही मिळालं अजून. कारण आता शेवटी काय होतं, ज्यांच्यात कर्तृत्व नसतं, स्वतः काही निर्माण करण्याची ताकद नसते, कुवत नसते, ते सरळ उघड चोऱ्या करतात किंवा ताबा घेतात. तर हीच एक काय असतं की शेवटी एक हा मानसोपचार तज्ञांना विचारण्याचा विषय आहे की काही जणांच्या मनात एक न्यूनगंड असतो की आपण काही करू शकत नाही, काहीतरी केलं तर पाहिजे, काही करू शकत नाही, त्यांनी जाणीव असते, स्वतःच्या सुमार कुवतीची एक जाणीव असते. मग ते न्यूनगंडाचा रूपांतर ते अहंगंडात करतात. पण तो कसा करतात की दुसऱ्यांचे नेते चोरायचे, दुसऱ्यांचा पक्ष चोरायचा, दुसऱ्यांचं ऑफिस भडकवायचं. आज मला RSS कार्यालयात ते गेले होते, तिथून बाहेर पडले असावेत, पण RSSचे म्हणजे भागवत साहेबांना पण विचारतो की जरा कोपरे तपासून बघा, कुठे लिंब टाचण्या काय पडल्यात का ते पण बघून घ्या. नहीं, ऐसे मैंने कहा ना कि कल जिस तरीके से उन्होंने हमारे ऑफिस का कब्जा करने की कोशिश की, शायद आज RSS की भी वही कोशिश की होगी कब्जा करने के लिए. कारण शेवटी यांची जी एक बुभुक्षित नजर आहे, ती नजर फार वाईट आहे. ज्याचा अनुभव आम्ही घेतला की जे काही चांगलं असेल ते आपण नाही करू शकत, तर ते चांगलं मिळवायचं कसं, कब्जा कसा घ्यायचा, ही त्यांची वृत्ती आहे. आणि एकूणच ही वृत्ती घातक आहे. म्हणून RSS ने सुद्धा यापुढे काळजी घेण्याची गरज आहे. महंगाई के ऊपर में कोई बात नहीं कर रहा है, महंगाई के ऊपर में जो है कोई बातचीत नहीं कर रहा है, किसानों को जो अतिवृष्टि, यही तो मैंने कहा, जो मैंने पहले मराठी में जो बात कही उसमें आपने एक अहम मुद्दा उठाया, महंगाई के ऊपर कोई बात नहीं कर रहा है, किसान आज संकट में है, काश्तकार हमारे संकट में है, उसके ऊपर कोई बात नहीं कर रहा है. कल परसों भी मैंने न्यूज देखी कि लगातार आत्महत्या, खुदकुशियां बढ़ती जा रही है, उसके ऊपर कोई चर्चा नहीं हो रही है. उनको क्या हम देने वाले हैं, बाकी की बातें छोड़ो, कम से कम एक आधार तो दे दो, वो भी नहीं दिया जा रहा है. आम्हालाच मिळेल असा दावा करतायत शिंदे गटाने. मी त्याचं उत्तर दिलेलं आहे की स्वतःमध्ये काही करण्याची धमक नसल्याने दुसऱ्यांचं चोरायचं आणि ते आपलं म्हणून मिळवायचं, जणू काही महाराष्ट्रामध्ये टोळ्यांचं राज्य आहे, टोळीचं राज्य आले की काय, अशी एक भावना जनसामान्यांमध्ये आता व्हायला लागलेली आहे. कुठेही जायचं आणि बळकायचा प्रयत्न करायचा. परत मी हे सांगतो की काल त्यांनी आमच्या मुंबई महापालिकेच्या कार्यालयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. आज ते RSSच्या कार्यालयात गेले होते.
ठीक आहे, RSS मजबूत आहे म्हणून तिकडे ते ताबा घेऊ शकले नाहीत, पण यापुढे RSSनी एक सावध राहण्याची गरज आहे. चालणार होता म्हणून बोलले होते, पण अधिवेशन 4 ते 5 मुद्द्यांवर विविध आरोप केले, काही काही वेगवेगळे घोटाळे तुम्ही बाहेर काढले, पुराव्यांसहित काढले, परंतु त्या तुलनेमध्ये आपल्या कुटुंबातल्या एका व्यक्तीवर आदित्यवर वैभव परब, मला तुम्हाला सांगायचं की तुमचं आता एखादी आत्महत्या झाली त्याच्याबद्दल तुमचं नाव जोडलं गेलं तर तुम्ही उत्तर देऊ शकणार का ज्याचा तुमचा संबंध नाहीये? त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा की तुमच्याबद्दल जर का अशी भावना झाली एखाद्या महिलेने आत्महत्या केली जिचा तुमचा संबंधच नाही, ओळखत पण नाहीये, आणि सतत वैभव परबनी यांच्याबरोबर संबंध होते, वैभव परबचे संबंध होते, तर वैभव परबच्या आणि वैभव परबच्या कुटुंबियांचा काय दोष आहे? त्याच्यात उत्तर देणं वैभव परबचा काय संबंध आहे? काल मुख्यमंत्री आज विधान परिषदेमध्ये विरोधकांचा अंतिम आठवडा प्रस्ताव आहे. तुमच्या पक्षाच्या वतीनं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीच तो पुढे ते मांडणार आहेत. तुम्ही तेव्हा चर्चेला हजर राहणार आहात? नाही, आमचे सगळे सदस्य आहेत आणि गरज पडली तर मी पण राहीन, तो काय मुद्दा नाहीये, पण शेवटी तिकडे मांडून आणि काही भांडून हा शब्द करायची चुकीच होईल. निकाल काय लागतोय काय, त्याच्यावरती जे प्रश्न विचारले जातात त्याच्यावरती उत्तर मिळत नाहीये. सरकार 32 वर्षीय तरुणाला घाबरलंय का? सरकार 32 वर्षीय तरुणाला घाबरलंय? सरकारला अजून युवा शक्तीची कल्पना आलेली नाहीये. शेवटी युवक त्याच्या रोजगाराच्या संध्या तुम्ही हिरावलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये येणारे उद्योग तुम्ही दुसऱ्या राज्यात जाऊ दिलेले आहेत. आज कर्नाटकातल्या काल मंत्र्यांनी एक सांगितलं की मुंबई केंद्रशासित केली पाहिजे. कोणत्या पक्षाचे ते मंत्री आहेत? कसे काय ते बोलू शकतात? म्हणजेच भाजपच्या मागे एक 1.5 महिन्यापूर्वी कदाचित देवेंद्र फडणवीस मुंबईत म्हणाले होते की जसजशी निवडणूक जवळ येईल तसतसं शिवसेना पुन्हा हा एक अपप्रचार सुरू करेल की मुंबई तोडण्याचा डाव. पण भाजपच्या पोटातलं हे भाजपच्याच मंत्र्याच्या ओठावरती आलेलं आहे. हा मुंबई तोडण्याचा आणि मुंबई केंद्रशासित करण्याचा जो डाव आहे भारतीय जनता पक्षातल्या पोटात, तो भारतीय जनता पक्षातल्या कर्नाटकातल्या मंत्र्यानेच जगासमोर आणलेला आहे. त्याच्याबद्दल त्याने किती आव्हानला की किती कोणाचे बाप आले, हे आले, ते आले, तरी सुद्धा ते काही करू शकणार नाही. कारण बोमई ज्या हिमतीने आणि धाडसाने बोलतायत त्या तुलनेमध्ये आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलत नाहीत किंवा काही काम करत नाहीयेत. मी पुन्हा एकदा सांगतो की 2008 साली जो कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की परिस्थिती जैसे ते ठेवा, ती जैसे ते आहे राहील, आणि जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत तो संपूर्ण कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र हा केंद्रशासित करता येणार नाही. पण 2008 नंतर आज 2022 पर्यंत कर्नाटक सरकारने तिकडे ज्या आक्रमकपणाने काही गोष्टी केलेल्या आहेत, विधानसौध बांधलं, उपराजधानी केली, बेळगावचं नामांतर केलं, मराठी भाषिकांवरती भाषिक अत्याचार सुरू केले, त्याला आपण काहीच उत्तर दिलेलं नाही. आणि त्याच्यासाठी माझी विनंती आहे सरकारला की पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली पाहिजे की 2008 साली जी परिस्थिती होती ती आणि 2022 मध्ये काय काय बदल घडलेला आहे, आणि हा घडल्यानंतर आता तरी तो जो संपूर्ण भूभाग आहे तो केंद्रशासित झालाच पाहिजे. ही आपली पुनर्विचार याचिका ही सर्वोच्च न्यायालयात झाली पाहिजे. विवादावरती ठराव मांडण्यात तुम्ही मागणी केली त्याप्रमाणे त्या ठरावावरती तुम्ही समाधानी आहात? बातमी होते तरी सुद्धा हा प्रश्न विचारतोय. आज अशी चर्चा या संबंध विधान भवन वर्तुळामध्ये अशी आहे की राज्य सरकारचे एक मंत्री दीपक केसरकर हे विधान परिषदेचे उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या कार्यालयात जाऊन भेटले. त्या संदर्भात तुम्हाला काही माहिती आहे का? मला असं वाटतं हा प्रश्न उपसभापती आणि त्यांनाच विचारा. मी तिकडे होतो का, मी काय बोललो का, ते काय बोलले का, हे सगळं त्याने, कारण तो शेवटी पुन्हा मला कल्पना नाही. मी त्याच्याबद्दल काय बोललो तर हक्कभंग वगैरे होऊ शकेल, कारण उपसभापतींचं ऑफिस होतं. सीमा विवादावरती ठराव मांडण्यात आला, तुम्ही त्या संदर्भात मागणी केली होती, ठराव मांडण्यात आला दोन्ही सभागृहावरती, त्या ठरावावरती तुम्ही समाधानी आहात? बघा, शेवटी मी तुम्हाला सांगितलं आहे की तो ठराव महाराष्ट्राच्या वतीने मांडला गेलेला आहे आणि महाराष्ट्राच्या वतीने मांडल्यानंतर त्याच्यामध्ये मी कधीही आडकाठी आणणार नाही, दुमत होणार नाही. मला जे काही पटलं मी त्याला आम्ही पाठिंबा दिलेला आहे, कारण महाराष्ट्राच्या हिताच्या बाजूने जे काय असेल त्याला आम्ही पाठिंबा देऊच. पण ते देताना आणखीन त्याच्यामध्ये काही आम्हाला ज्या गोष्टी असाविषयी वाटतात त्या मांडणं हे आमचं कर्तव्य आहे. म्हणून हे आम्ही सरकारला सुद्धा सांगितलेलं आहे आणि तुमच्या माध्यमातून जनतेला पण सांगतो. आणि
तुमच्याच माध्यमातून पुन्हा सरकारला सांगतोय. घोटाळ्याचे आरोप होत आहेत ते सर्व शिंदे गटाचेच मंत्री, एकही भाजप गटातील मंत्री नाही आणि ते सर्वचे सर्व मंत्री ते तुमच्याच शिवसेनेचे आहेत. जेव्हाही तुम्ही त्यांच्या विरुद्ध जाता तेव्हा ते म्हणतात की 2.5 वर्षात काय केलं, आणि तुम्ही जे घोटाळ्याचे आरोप करताय ते त्यांच्यावर करताय. शिंदे गटातलेच ते मंत्री आहेत. काय सांगाल तुम्ही? हा विचार त्यांच्या गटातल्या मंत्र्यांनीच करायला पाहिजे की ही प्रकरणं नेमकी बाहेर येत आहेत कुठून आणि कशी, हा शोध त्यांनी घ्यावा. त्या सरकारचा कार्यकाळ त्या कार्यकाळात आपण सीएम होतात. हो, होतो ना. पण याचा अर्थ असा नाही की त्या घोटाळ्यात माझा काय पाठिंबा होता. ज्या वेळेला आरोप झाले तेव्हा मी एका मंत्र्याचा राजीनामा घेतला ना. एका मंत्र्याचा राजीनामा घेतला, तो सुद्धा त्यावेळेला माझ्या शिवसेनेसोबत होता. तो आता नेमके कुठे माहिती नाही, पण आताही त्यांचं प्रकरण बाहेर आलेलं आहे. ते एक प्रकरणं बाहेर येतात आणि तुम्ही जो प्रश्न विचारला हा ज्यांची प्रकरणं बाहेर येतात त्यांनी विचार केला पाहिजे की हे आपल्याला आधार देतात की गाडतायत. सर, मैंने कहा बीजेपी का नाम लिया. राज्यपालांचा राजीनामा. खरं हा एक महत्वाचा मुद्दा होताच की महापुरुषांचा अपमान जो कोणी करेल, आणि त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांसारखे जी आमची दैवत आहेत, मग सावित्रीबाई फुले आहेत, महात्मा फुले आहेत, अशी व्यक्ती निर्लज्जपणाने त्या पदावर बसू कशी शकते? अजूनही संपूर्ण राज्यामध्ये भावनांचा उद्रेक झाल्यानंतर ही एखादी व्यक्ती बसू कशी शकते? त्याने अमित शहाना पत्र लिहिलं होतं असं म्हणतात. अमित शहानी त्यांना काय उत्तर दिलं ते अजून ऐकवत आलेलं नाहीये. काल मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलेलं आहे, काल मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की आम्ही त्यांना रस्त्यावर आणलं, रस्त्यावरून पायऱ्यावर आणलं, आणि हाच आमचा मोठा विजय आहे. जाऊ दे, हे कोत्या मनोवृत्तीचं लक्षण आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की ज्यांना स्वतः काही करण्याची कुवत नसते, धमक नसते, ते दुसऱ्यांचे वडील चोर, पक्ष चोर, कार्यालयावरती ताबा घे, हे कर ते कर, ती एक बुभुक्षित नजर, हा बुभुक्षित शब्द हा महत्वाचा आहे. ती नजर फार वाईट असते आणि म्हणून मी RSSला शुभेच्छा देतो की ते आज त्यांच्याकडे येऊन गेलेत. उद्या कदाचित ते त्यांच्या कार्यालयावरती हक्क सांगतील, पण तत्पूर्वी त्यांनी काने कोपरे जरा तपासावे, लिंब टाचण्या काही आणखीन काही तिकडे पडले का बघावं. माझा प्रश्न, तुम्ही सीमाभागाच्या संदर्भात हा सीमाभाग जो आहे कर्नाटकमध्ये एक मंत्री जे भाजपचे आहेत त्यांच्या संदर्भात निषेध केला. आपल्या पक्षाच्या वतीने सभागृहात सुद्धा निषेध करण्यात आला की कर्नाटकमधले भाजपचे जे मंत्री आहेत ते मुंबई सुद्धा मागतायत. नाही, हा प्रश्न तेवढ्या मंत्र्यापुरता नाहीये. हा शेवटी मी पुन्हा म्हणतोय की आज तिन्ही ठिकाणी भाजपची सरकार आहेत आणि आज इथले मुख्यमंत्री त्याच लोकांना नेता मानतायत, कर्नाटकचे मुख्यमंत्री पण त्यांनाच नेता मानतायत. तर एखादा मुख्यमंत्री ज्या वेळेला दुसऱ्या राज्याबद्दल एवढ्या आक्रमकतेने बोलतात तेव्हा केंद्रातल्या त्यांच्या नेत्यांनी त्यांना गप्प करण्याची आणि जाहीर समज देऊन तशी अंमलबजावणी करण्याची गरज आहे. पण त्या पलीकडे जाऊन म्हणजे त्यांनी सोलापूर, अक्कलकोट वगैरे याच्यावरती हक्क सांगितल्यानंतर आता मुंबई केंद्रशासित म्हणतात, म्हणजे हा भाजपच्या पोटातला डाव आहे तो या निमित्ताने महाराष्ट्रासमोर आणि मुंबई इतरांसमोर आला. म्हणजे मुंबई भाजपच्या ताब्यात गेली, जाणार नाही, जाऊ देणार नाही, पण गेली तर हे मुंबईचा घात कसा करतील, महाराष्ट्राचा घात कसा करतील हे कर्नाटकच्या भाजपच्या मंत्र्यांनी जगासमोर आणले. म्हणून मी त्या मंत्र्याला धन्यवाद देतो. आता सगळे विषय आता फक्त मागणी तिथल्या याची नव्हती, फक्त भाजपाच्या संबंधित मंत्र्यांची नाही, तिथल्या काँग्रेसच्या अध्यक्षांनी सुद्धा केली. म्हणजे काय असेल ते असेल, म्हणून मुंबई कोणाच्या ताब्यात आतापर्यंत सुरक्षित राहिली हे याचं भान मुंबईकरांना आहे. एक प्रश्न आहे महत्वाचा आहे. याही अधिवेशनामध्ये पावसाळी अधिवेशनाप्रमाणेच विधान परिषद सभापतीची निवडणूक सरकार लावत नाहीये, हे तुम्ही तुमचं यश मानता का? मी असं बघा, उगाच ज्या अनाकलनीय गोष्टी आहेत त्याच्यात मी यश आणि अपयश काय मानत नाही. सर, महाराष्ट्रात राहून जर विदर्भाचा विकास झाला नाही तर स्वतः मी विदर्भ वेगळा करून देईल असे माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे काटोलच्या सभेमध्ये बोलले होते. इतके वर्ष झाले, काय वाटतं तुम्हाला, महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास झालाय का? झाला असेल त्याच्यासाठी ऐका, काय विदर्भ वेगळा व्हावा का? त्याच्यामध्ये हा प्रश्न फार महत्वाचा आहे, कारण हा वेगळा होण्याचा मुद्दा हा विकासाशी निगडीत आहे. आणि म्हणून तुम्ही बोलण्याच्या आधी माझ्या पत्रकार परिषदेची सुरुवातच विदर्भाच्या मुद्द्याने केली की विदर्भामध्ये अधिवेशन होताना
आजच्या सरकारकडनं विदर्भाला तुम्ही नेमकं काय देणार आहात. कारण मी स्वतः मुख्यमंत्री असताना गोसीखुर्द वगैरे या ठिकाणी येऊन गेलेलो होतो. मी स्वतः मुख्यमंत्री असताना विदर्भामध्ये अगदी मिहानमध्ये सुद्धा उद्योगधंदे येत होते. हे येऊ शकणारे उद्योगधंदे यांच्या काळात बाहेर गेलेले आहेत. त्याच्यामुळे जे बाळासाहेब म्हणाले होते ते मी पूर्ण करत होतो. मी मुख्यमंत्री असताना विदर्भामध्ये रोजीरोटीच्या संधी उपलब्ध करत होतो. शेतकऱ्यांसाठी सुद्धा कर्जमुक्तीची योजना आम्ही केली होती. त्यावेळेला मी होतो, अजितदादा होते आणि माझे मंत्रिमंडळाचे सर्व सहकारी याच मताचे आम्ही होतो आणि आजही आहोत की विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे. त्या उद्योगांना ज्या मंत्र्यांना जागा मिळाली नाही म्हणूनच ते उद्योग गेले असा आरोप देखील त्यांनी केला होता. नाही, हे त्यांनी केलं म्हणून. आमच्या वेळेला ते येत कसे होते मग? हे तारीखवर झालेलं आहे. ठीक आहे, चला, धन्यवाद, आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे. मुंबई संदर्भातला मुद्दा असेल किंवा विदर्भाच्या विकासासंदर्भातला मुद्दा असेल, या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलंय.